सह्याद्रीच्या कुशीत मसाईच्या नजीक निसर्गाच्या अनोख्या विळख्यात आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र पिशवी येथील श्री पिसाई देवी मंदिर अद्भुत शिल्पाकृतीचा अजोड नमुना। दख्खनच्या पठारावरील काळ्या पाषाणातील देखणे कोरीव काम जणू भक्तांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही। पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र ज्योतिबा, करवीर निवासिनी महालक्ष्मी या मंदिरांच्या शिल्पकलेनंतर प्राचीन हेमाडपंथीय शिल्पकला आणि आधुनिक वर्तमानकालीन स्थापत्यकला यांच्या संगमातून साकारलेली भव्य दिव्य अनोखी देखणी सर्वांग सुंदर अप्रतिम अनुपम शिल्पाकृती म्हणजे श्री पिसाई देवी मंदिर। मंदिराची रचना पूर्वाभिमुख असून उत्तर आणि दक्षिण दिशांना 2 दरवाजे अशी 3 दरवाजे असलेली भूकंपरोधक वीज रोधक शिवाय 1000 वर्षे आयुर्मान असलेली ही वास्तू। तुळशी मातेचे दर्शन घेऊनच आपण मंदिरात प्रवेश करतो। तो समोर प्रवेशद्वारावरच द्वारपाल दोन्ही बाजूस मंदिराच्या रक्षणासाठी सज्ज असलेले दिसून येतात। मंदिरावर एकूण 15 कळसांची वैशिष्ट्यपूर्ण योजना असल्याने मंदिराचे रूप अधिकच खुलते आहे। शिखरावर उपदिशांमध्ये मोठ्या डौलाने उभे असलेले गजराज सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेताना दिसत आहेत। काळ्या पाषाणातील कोरीव कामाने युक्त 60 फूट उंच असलेले हे मंदिर अतिशय भव्य दिव्य आणि विलोभनीय असे आहे। मंदिरास एकूण 18 अखंड दगडी खांब असून प्रवेशद्वाराजवळची कमानी ही 10 फूट रुंद आणि 10 फूट उंच असलेली आपणास पाहावयास मिळते। देवीच्या गाभाऱ्याची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे। देवीच्या आसनाच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या मूर्ती आसनस्थ आहेत। पाठीमागे अत्यंत कोरीव अशी पाषाणाची सुंदर कमानी लक्ष वेधून घेताना दिसते। असे वैशिष्ट्यपूर्ण आसन सुंदर मनमोहक मनाला भुरळ घालणारे अतिशय देखणे आणि विलोभनीय असे आहे। अशा आसनावर चैतन्यदायिनी श्री पिसाई देवी विराजमान आहे। देवीच्या चेहऱ्यावरील तेज पाहून सारा भक्तगण मनोमन आनंदित होतो, सुखावतो, मनातील साऱ्या मनोकामना पूर्ण झाल्याचे समाधान घेऊनच मार्गस्थ होताना दिसतो। अशा या तीर्थक्षेत्र पिशवी येथील श्री पिसाई देवी मंदिराला अवश्य भेट द्यायलाच हवी। धन्यवाद। मौजे पिशवी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर।